नमस्कार. जिल्हा बातमीमध्ये मी राम रोडगे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण लातूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक गिरीश पाटील यांच्यासोबत आज आपण बोलण्यासाठी आलेलो आहोत. 6 ऑगस्टला सर्वसाधारण सभा पार पडली महानगरपालिकेची आणि त्या सभेवरून प्रचंड म्हणजे आंदोलन मोर्चे पक्षाकडून काढण्यात येत आहेत. सर्वसाधारण सभा व्यवस्थित झालेली नाही असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. तर त्या संदर्भामध्येच बातचीत करण्यासाठी आपण गिरीश पाटील नगरसेवक सन्मान यांच्याकडे आलेलो आहोत. तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया. साहेब नमस्कार, स्वागत आहे तुमच्या जिल्हा बातमी. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर सर्वप्रथम आम्हाला सांगा की नेमका काय प्रकार त्या दिवशी सभागृहामध्ये घडला आणि आपण काल आंदोलन पण केलं महात्मा गांधी चौकामध्ये, तर काय सांगाल या संदर्भामध्ये? खरं म्हणजे सर्वसाधारण सभा हे दिनांक 5 ऑगस्ट रोजी झाली. जे आपण म्हणालात की विरोधी पक्षांच्या नगरसेवकांचा असं मत आहे की सर्वसाधारण सभा व्यवस्थित झाली नाही. हे आमचंच मत नाही, पूर्ण लातूर शहराच्या नागरिकांचं मत आहे. किंवा त्यांनी सर्व लाईव्ह आपल्या माध्यमातून त्यांनी पाहिलंय कसं त्यांनी विषय क्रमांक 1 ते एकूण विषय पत्रिकेवरती एकूण 28 विषय होते. ज्या ह्यांनी विषय क्रमांक 1 ते 28 सर्व मंजूर म्हणून ज्या रुलिंग महापौरांनी दिल्या ते अत्यंत चुकीचं आहे. खरं म्हणजे कुठलंही कामकाज होत असताना आपल्या लातूरची संस्कृती आहे, कुठलाही विषय असेल तो एकमताने निर्णय व्हायला पाहिजे. ठीक आहे, तुमच्याकडे बहुमत जरी असलं तरी सभागृहात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेने अधिकार दिलाय आम्हाला बोलण्याचा. तर ठीक आहे, मेजॉरिटी तुमची आहे, विषय तर 100% तुमचेच मंजूर होणार आहेत. मग कशाला घाबरतात? चर्चा व्हायला पाहिजे. तर ते पळ काढला. खरं म्हणजे ह्या महापौरांचा निषेध करावा तेवढा कमी आहे. आणि विषय पत्रिकेवरती अत्यंत महत्वाचे विषय होते. खरं म्हणजे आपण पाहिलात काल आंदोलनामध्ये विषय वाचले पण आपण. हो, खूप महत्वाचे विषय पण वाचले. हो 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 हो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 75 फुटीचा तो विषय होता. त्यांना त्या विषयावरती चर्चा नको होती. आपण पाहिलं गेल्या वर्षीच विधानसभेमध्ये लातूर शहराचे आमदार माननीय अमित भाई देशमुख यांनी तिथंच विरोध केला होता की टाउन हॉलवर एक पुतळा असताना दुसऱ्या पुतळ्याची काय गरज आहे. म्हणून ते मानसिकता आपल्याला दिसून आली. त्यात त्यांना चर्चा करायची. म्हणजे त्यांना हा पुतळाच होऊ द्यायचा नाही. दुसरा अत्यंत लातूर जिल्ह्याचा महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. आपल्या भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय स्वर्गीय शिवराजी पाटील चाकूरकर यांचा पूर्ण आकृती पुतळा आणि स्मारक यांचा महत्वाचा विषय होता. खरं म्हणजे हा विषय जी आमची पहिली सर्वसाधारण सभा झाली होती त्याच वेळेस हे सगळं म्हणजे फायनल झालं होतं की आदरणीय चाकूरकर साहेबांचा पूर्ण आकृती पुतळा आपल्याला महापालिकेच्या आवारात बसवायचा. आणि त्यासाठी संभाजी भैयांनी हा विषय आमच्या महानगरपालिकाच्या इलेक्शन मध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब इथं आले असतात त्यांच्यासमोर मांडला की आदरणीय चाकूरकर साहेबांचं स्मारक आणि पुतळा हा महापालिकेच्या आवारात व्हावा. त्यात माननीय आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंनी त्याला मान्यता दिली. आणि हो, निधी आम्ही म्हणाले. पण ह्यांनी एवढ्या मोठ्या नेत्यांना पुण्यात तर कोपऱ्यात गल्ली बोळात त्यांचा पुतळा व्हावा. म्हणजे चाकूरकर साहेबाबद्दल त्यांचा द्वेष म्हणा किंवा काय चाकूरकर साहेबाबद्दल त्यांना काय अलर्जी आहे हे आम्हाला म्हणजे लातूरकरांना माहिती नाहीये. अच्छा. पाटील साहेब, दुसरा मुद्दा असा आहे की शहरामध्ये असे अनेक प्रश्न आहेत की सर्वसामान्य नागरिकांना रोज फेस करावे लागतात. तर त्याबद्दल काही चर्चा होताना दिसत नाहीये. नाही, बघा ना, मी तेच म्हणतोय किती दुर्दैव आहे बाया. आपल्या हा विषय पत्रिकेवरती विविध भागात पॅचवर्क करणे, पाणी पुरवठ्याचा अत्यंत महत्वाचा विषय होता. जे रस्ते आता पूर्ण ह्या रस्त्याची वाट लावलीत गुत्तेदारांनी, जे हे कमिशन खाऊन महापौर असतील, स्टँडिंगचे सभापती असतील, हे सर्व बोलू लागलेत म्हणजे पळून गेले. हे अत्यंत मग ते सगळे जिव्हाळ्याचे प्रश्न, विजेचा प्रश्न असेल,
आपल्या श्वानाचा असेल, पाण्याचा मोठा प्रश्न असेल, विजेचा असेल, हे सगळे प्रश्न म्हणजे जे मूलभूत प्रश्न आहेत लातूरचे, हो. त्यांच्याकडे यांचं लक्ष नाहीये. कारण एक प्रचंड असंतोष नागरिकांमध्ये म्हणजे पाहायला मिळतोय. आता आम्ही ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस प्रत्येकाच्या तोंडून म्हणजे जे प्रमुख प्रश्न आहेत त्याच्याविषयी चिंता व्यक्त करतात लोक. तर कुठंतरी हे जे नगरसेवकाचं जे आंदोलन म्हणजे गदारोळ आहे याबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते. तर याकडे सन्मान्य सर्व नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे असं. नाही, 100% आपलं बरोबर आहे ना. मला काय म्हणायचंय, जोपर्यंत इलेक्शन होतं तोपर्यंत राजकारण ठीक ठीक आहे होतं. आता आपण सर्वजण वेगवेगळ्या पक्षात जरी असलो तर आपल्या सगळ्यांचा हेतू एकच आहे, तिथं जाऊन लातूर शहराचे मूलभूत प्रश्न कसे मार्गी लागतील हो. आणि त्यासाठी आपल्याला काय काय करता येईल, त्यासाठी आपण सगळे एकत्र यायला पाहिजे. पण त्या मानसिकता ह्या काँग्रेस पक्षाच्या महापौरामध्येही नाहीये, नेत्यामध्येही नाहीये. आता काल जे आपलं आंदोलन झालं तर त्या आंदोलनामध्ये बी आपण बरेच घोषणाबाजी आपल्याला ऐकायला मिळाली. तर त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा तेव्हा ऐकायला मिळाला, काहीतरी घोषणा करण्यात आली की नेमका पत्ता वगैरे काहीतरी असं. तर याकडे कसं वाटतं आपण जे घोषणा करताना सुद्धा थोडस म्हणजे वेगळ्या नाही, आपलं लातूर सुसंस्कृत शहर आहे, त्या म्हणजे त्या ह्याच्यात मी नाही जाणार. तशा घोषणा चुकीच्याच आहेत. म्हणजे लातूर अत्यंत संस्कारांनी भरलेलं शहर आहे. म्हणजे त्या गोष्टीचं भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता समर्थन त्याच्या गोष्टीचं मुळीच करणार नाही. म्हणजे मेन प्रश्न काय आहे तुम्ही समजून घ्या. लातूर जिल्ह्यातल्या लोकांचा प्रश्न असा आहे की स्वर्गीय विलासराव देशमुख यांची कारकीर्द जिल्हा परिषद त्याच्या माध्यमातून चालू झाली. त्यांच्या राजकीय सुरुवात जिल्हा परिषदचे ते मेंबर म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणात. त्यामुळे त्यांचा पूर्ण आकृती पुतळा आपण जिल्हा परिषद मध्ये बसवला. तसेच स्वर्गीय शिवराजी पाटील चाकूरकर साहेबांची सुरुवात नगराध्यक्ष म्हणून लातूर. नाही, आता ते मुख्यमंत्र्यांनीच म्हटले म्हटल्यावर त्याला काही त्यामुळे तिथं काही म्हणजे दुमत असायलाच नको. तर दुसरा एक मुद्दा असा की घटना बाजूला ठेवा, असं काहीतरी घटना घडली असं चर्चा करण्यात नाही. तुम्ही पत्रकार बांधव तिथं होत्या, प्रेरणाताईचं बोलताना ते काय म्हणाल्या, व संवेदनशील विषय आहे, एकदम सेन्सिटिव्ह विषय आहे. हे बघत असताना तुम्ही थोडं कायदा बाजूला ठेवून सहानुभूती, आपण सहज म्हणतो की मी सहज काल जसं म्हणालो किंवा काळ कुत्र आपल्याला, म्हणजे आपण ज्या बोली चालीच्या म्हणजे कुठल्याही तुम्ही जर कुठल्याही वाक्याला पकडून जर महापुरुषांना आणणार असाल तर हे खूप चुकीचं आहे. म्हणजे जेवढा आदर तुम्हाला त्या महापुरुषांबद्दल आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आम्हालाही महापुरुषांबद्दल तो आदर आहे आणि आमची ती संस्कृती आहे. आम्ही परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना वाचतच मोठे झालो. त्यामुळे कुणी येऊन कुठला तरी काहीतरी लहानसहान हा राजकारण कुणीही करू नये. महापुरुषांचं म्हणजे कुठल्याही महापुरुषांच्या नावाने कुणी राजकारण करू. आणि त्यांना काही नाही, विकास करायचा नाहीये, त्यांना फक्त लातूर शहराचं वाटोळ करायचं. तर हे होते सन्माननीय नगरसेवक गिरीश पाटील साहेब, त्यांच्याशी आपण बातचीत केली. आपण असंच प्रत्येक नगरसेवकांशी प्रत्यक्ष बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या हातून चांगल्या गोष्टी घडाव्यात, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत हीच आमची अपेक्षा आहे. तर धन्यवाद साहेब, आपण आम्हाला वेळ दिला. आभारी आहे, आपण बोलावलात. थँक्यू.